हा नवरात्र महोत्सव प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करीत असतो आणि याही वर्षी या नवरात्र महोत्सवातील ही पहिल्या दिवसाची सेवा करण्याचं महत्भाग्य मला प्राप्त झालं। भगवती आईच्या कृपा आशीर्वादाने, आपणा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी भगवती आईच्या चरणाची सेवा करण्याचा हा दुर्मिळ असणारा योग जुळून आला। काय असतं, एकच एक गोष्ट मनुष्याला नको वाटतं, एकच एक वस्तू नको वाटते, एकच एक गोष्ट जर आपल्यासोबत घडत असेल तर ती नको वाटते, एकच एक वस्तू वापरायला सुद्धा नको वाटतं। जसं उदाहरण सांगायचं झालं तर रोज एकच भाजी खायचं म्हटलं तर नको वाटतं, आवडत नाही। एकच एक कपडे घालायचे म्हटलं तर नको वाटतं। तसंच एकच एक महाराज नको वाटतं। पण तरी सुद्धा भगवंताची आणि आपल्या गावकऱ्यांची माझ्यावर विशेष कृपा म्हणावी लागेल। श्री गुरु बाबा म्हणतात त्याप्रमाणे मलाही म्हणावं वाटतंय, अहो भाग्य धन्योहम। आता यावर्षीची ही 6व्या वर्षाची कीर्तन सेवा आणि याही वर्षी आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली। विठ्ठल नवरात्र म्हटलं की हे साधना करणाऱ्या साधकांसाठी एक विशेष पर्वणी आहे आणि या नवरात्रामध्ये आपण जी काही साधना करतो ती साधना आपल्याला विशेष अशा प्रकारचं फळ देणारी आहे। कारण इतर वेळेपेक्षा भगवती आईची शक्ती या दिवसांमध्ये ही 1000 पटीने जास्त असते। वास्तविक जर बघितलं तर देव एकच आहे, परमात्मा एकच आहे, परंतु तो परमात्मा अनेक रूप प्रगट करीत असतो, अनेक रूप धारण करीत असतो आणि ज्याचा जसा भाव असेल त्याला तसा तो प्रतीतीला येतो। भावे जैसा तैसा हरी एक। जसा भाव असेल तसा भगवंत आपल्याला प्रतीतीला येतो। तसंच आद्य गुरु शंकराचार्यांनी देव पंचायतनाची नियुक्ती केली आणि त्याच्यामध्ये 5 देवता आहेत। प्रथम देवता आहेत गणपती बाप्पा, त्यानंतर शंकर भगवंत, त्यानंतर विष्णू भगवंत, सूर्य देवता आणि जगदंबा आई, असे 5 देवता आहेत आणि या 5 देवतांचे संप्रदाय सुद्धा आहेत। आता गणपती बाप्पांची उपासना करणाऱ्यांचा संप्रदाय आहे गाणपत्य संप्रदाय, शंकर भगवंताची उपासना करणाऱ्यांचा शैव संप्रदाय, विष्णू भगवंताची उपासना करणाऱ्यांचा वैष्णव संप्रदाय आणि सूर्य देवतेची उपासना करणाऱ्यांचा सौर संप्रदाय। तसं भगवती आईची उपासना करणाऱ्यांचा शाक्त संप्रदाय। आणि हे भगवती आई नित्य स्वरूप आहे, नित्य स्वरूप आहे। भगवंत एकच आहे, परमात्मा एकच आहे, परंतु एक परमात्मा संपूर्ण सर्वांचं कार्य हे निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून तोच परमात्मा गणपती बाप्पाच्या रूपाने विद्यमान आहे। तोच परमात्मा संपूर्ण सृष्टीचं पालन करण्याकरिता विष्णू भगवंताच्या रूपाने विद्यमान आहे। तोच भगवंत संपूर्ण सृष्टीचा संहार करण्याकरिता शंकर भगवंताच्या रूपात विद्यमान आहे। तोच भगवंत संपूर्ण सृष्टीला प्रकाशरूप करण्याकरिता सूर्य देवतेच्या रूपात विद्यमान आहे आणि तोच परमात्मा संपूर्ण जगाला चालविण्याकरिता भगवती आईच्या रूपात विद्यमान आहे। ही भगवती आई भगवंताची शक्ती आहे, भगवंताची शक्ती। भगवंत हे निर्गुण निराकार आहे, पण त्या निर्गुण निराकार असणाऱ्या भगवंताला सगुण साकार करण्याकरिता जी कारणीभूत आहे ती शक्ती आहे। भग या शब्दाचा अर्थ होतो गुण आणि जी भगवंताला गुणाला आणते ती भगवती। तेव्हा नवरात्र, रात्र आणि या भगवती आईचं जे स्वरूप आहे ते ज्योतिर्मय आहे। रात्र आणि ज्योती यांचा संबंध आहे। तसं रात्रीच्या वेळेला अंधार असतो आणि मग तो रात्रीच्या वेळेला असलेला अंधाराचं परिवर्तन प्रकाशित करण्याकरिता जिची गरज आहे ती ज्योती आहे, ती ही शक्ती आहे। आणि ही हा जो अंधार आहे हा फक्त रात्रीपुरता मर्यादित नाही, तर हा अंधार प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे।
अज्ञान रूपी अंधकार प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. आणि मग हा अंधकार जर आपल्याला घालवायचा असेल तर त्या ज्योतिर्मय असणाऱ्या, जिचं स्वरूप ज्योतिर्मय आहे, अशा भगवती आईची उपासना आपण केली पाहिजे. किंवा जो कोणी आपला इष्ट देव असेल त्या देवाच्या ठिकाणी भगवती आईची धारणा करून आपण त्या आपल्या इष्ट देवतेचं भजन केलं पाहिजे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागून. वारकरी संप्रदायामध्ये भवानी हे विठ्ठलाला म्हटलेले आहे, कारण इष्ट विठ्ठल आहे. तसं ही जी भगवती आई आहे, ही जी भवानी आई आहे, ही ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये प्रगट होते त्यावेळेला मोहरूपी महिषासुराचा ती वध करते. आपल्या ठिकाणी विकार आहेत, षडविकार आहेत, त्यानंतर दुःख आहे, तापत्रय आहे, आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक 3 दुःख आहेत. आणि या सर्वांचा नाश करणारी भगवती आई आहे. म्हणून या काळामध्ये आपण त्या आईची सेवा केली पाहिजे. भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. उपस्थित सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरिता निवडलेला अभंग, वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी असणारे वैराग्य राग रसिक जगत वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. आणि आपल्या या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला नामाचं महात्म्य सांगतात. आज सप्ताहाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाला नामपर प्रकरणातील अभंग घेण्याची परंपरा आहे. तेव्हा सेवेकरिता घेतलेला अभंग हा नामपर प्रकरणातील आहे, पण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपदेश सुद्धा केलेला आहे, म्हणून हा उपदेशपर अभंग सुद्धा आहे. विठ्ठल संत या ठिकाणी अवताराला येतात. ते कशाकरिता येतात तर समाजाचं कल्याण व्हावं, समाजाचं हित व्हावं असा त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा असतो. आणि मग समाजाचं हित करण्याकरिता ते या ठिकाणी अवताराला येतात. अवतार तुम्हा धराया कारण, धराया जन जड जीव. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, किंवा आम्ही वैकुंठवासी आले. समाजाचं हित करण्याकरिता, समाजाचं कल्याण करण्याकरिता संत अवताराला येतात. आणि मग संतांनी जे आपल्याला सांगितलं तसं वागणं याला परमार्थ म्हणतात. संतांना जसं सांगितलं तसं वागलं पाहिजे. संतांनी सांगितलं, तुकाराम महाराज म्हणतात निषिद्ध कर्म करायचे नाही, मग करायचेच नाही. तुकाराम महाराज म्हणतात विहित कर्म करायचे, मग ते करायचे. तुकाराम महाराज म्हणतात जे करू नका ते न करणं. तुकाराम महाराजांनी सांगितलं जे करा ते करणं. एवढं जरी आमच्याकडून जमलं तरी भगवंत आपल्याला कायम स्वरूपी त्याच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर करतो. विठ्ठल तेव्हा आपण संतांचं ऐकलं पाहिजे. आतापर्यंत एका तरी अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला तंबाखू खायला सांगितलं का? सांगितलं काय? 4-4.5 हजार तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. एका तरी अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला तंबाखू खायला सांगतात? मग आपल्याला खायला नाही सांगतात, मग आपण खायला नाही पाहिजे. खावा की खाऊ नये, खावा की खाऊ नये. तुम्ही काही बोलतच नाही. काय झालं? खाऊ नये म्हटलं तर आमचं मन आम्हाला परवानगी देत नाही, आणि खायचं म्हटलं तर तुकाराम महाराज आम्हाला परवानगी देत नाही. आम्ही मध्येच अटकलो. काय करायचं? मग संतांनी सांगितलं
की तंबाखू खाऊ नये, जी गोष्ट आपल्याला करू नये म्हणून सांगितली ती करायचीच नाही. आणि जे संतांनी आपल्याला करू नये म्हणून सांगितलं ते जर आम्ही करत असू तर जगात याच्यापेक्षा मोठं पाप कोणतं नाही. म्हणून संतांना आपल्या हिताचा कडवड आहे, तेव्हा आपल्या हिताकरिता ते आपल्याला उपदेश करीत असतात. म्हणून आज जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला काहीतरी करायला सांगतात. काय करायला सांगतात? तुकाराम महाराज म्हणतात विचार करा, विचार करा. आता तुम्ही म्हणाल आम्ही विचार करत नाही काय? सध्या आम्ही कीर्तनात बसून सुद्धा विचारच करतो आहे. प्रत्येक क्षण ना क्षण आमचा विचारामध्ये जात असतो. बघा, आम्ही विचार करीत असताना सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज आम्हाला विचार करायला का सांगतात? का पुन्हा विचार करण्याकरिता प्रवृत्त करतात? आम्ही तर विचार करतो, आम्ही विचार करतो, पण जगद्गुरु तुकाराम महाराज आम्हाला ज्या अर्थी पुन्हा विचार करायला सांगतात त्या अर्थी एक तर आम्ही जो विचार करतो तो विचार नसला पाहिजे, नाही तर तो विचार चुकीचा असला पाहिजे. आम्हीही विचार करतो म्हणे. कशाचा विचार करतात? एकदा एक आजोबा त्यांच्या घराच्या बाहेर बसलेले, रोज बसायचे आणि मग त्यांच्या घराच्या समोरून रोज एक म्हैस चरायला जायची. दररोज ते त्या म्हशीला संध्याकाळच्या वेळेला त्या म्हशीला बघायचे आणि म्हशीचे शिंग छान असे गोल गोल होते. आता त्या म्हशीला रोज बघायचे आणि त्यांना विचार आला, या म्हशीच्या गोल गोल शिंगात जर आपण घुसलो तर किती मजा येईल. विचार करायला लागले. आता रोज तिला बघायचे आणि रोज विचार करायचे. असे 6 महिने त्यांनी विचार केला. 6 महिने विचार केला. आता त्यांना असं वाटलं विचार झाला, आता निश्चय झाला पाहिजे, विचार कृतीत उतरला पाहिजे. म्हणून आजोबांनी ठरवलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी छान संध्याकाळच्या वेळी आजोबा छान तयारी करून नवीन धोतर